0.2 molar aqueous solution of KCl freezes at minus 0.680 degree Celsius. Calculate the Van Hoff's factor I and osmotic pressure of solution at 0 degree Celsius. सगळ्यात पहिला, जरी मला 0.2 मोलार aqueous solution दिलेला आहे, ठीक आहे, तो KCl आहे आणि KCl इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे तो डिसोशिएट होणार आहे. मग हा जो 0.680 दिलाय ना, हा काय आहे सांगा? हा ऑब्झर्व्ड फ्रीजिंग पॉइंट आहे. काय पॉइंट आहे? मला एक माहित असायला पाहिजे, काय माहित असायला पाहिजे की आय, वेंट ऑफ फॅक्टर आय किती काय असतं? वेंट ऑफ फॅक्टर आय इज द रेशिओ ऑफ ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट टू द थेरॉटिकल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मला थेरॉटिकल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट काढावं लागणार आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा स्टेटमेंट कशी दिली आहे हे समजून घ्या. मी जे सांगते ते क्वेश्चन दिलाय काय, 0.2 मोलार aqueous सोल्युशन आहे ऑफ KCl. तो फ्रीज कितीला झाला? मायनस 0.68 डिग्री मायनस 0.68 डिग्री 680 डिग्री सेल्सिअस TF आहे. पण इट इज ऑब्झर्व्ड. काय आहे? ऑब्झर्व्ड. म्हणजे ते टाकल्यानंतर ना एवढं मिळालं, हे आपल्या डोक्यात बसायला पाहिजे. इट इज ऑब्झर्व्ड, इट इज ऑब्झर्व्ड, इट इज ऑब्झर्व्ड. मग आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे? पहिला थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. थेरॉटिकल काय? थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे थेरॉटिकल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. त्यावरनं वेंट ऑफ फॅक्टर आय मिळणार. त्यावरनं काय मिळणार आहे? त्यावरनं मिळणार काय? वेंट ऑफ फॅक्टर आय. आता इथं बघा, सगळ्यात पहिला मी काय लिहिणार आहे? गिवन. मग मला गिवन काय आहे? मोलॅलिटी. किती आहे मोलॅलिटी? 0.2 मोलार. 0.2 मोलार आहे aqueous solution of KCl. फ्रीजेस इथं बघा, डेल्टा TF ऑब्झर्व्ड फ्रीज झालं KCl कितीला? मायनस 0.680 म्हणजे 0 मायनस 0.680 मायनस मायनस काय येणार आहे? प्लस. सो 0.680 डिग्री सेल्सिअस. ह्यालाच मी कशामध्ये लिहू शकते? केल्विन मध्ये, कारण डिफरन्सच आहे तो 0.680 Kelvin, but this is observed colligative property. This is what colligative property? This is observed colligative property. Now again, first I need KF दिले का बघा? KF दिले का बघा तुम्हाला? दिलाय? किती आहे KF? KF फॉर वॉटर आहे ना? KF आहे ना? KF फॉर वॉटर आहे तो 1.86 केल्विन kg पर काय असणार आहे? मोल. 1.86 केल्विन kg पर काय असणार आहे? मोल. आता इथं बघा, मला डेल्टा TF थेरॉटिकल हा कसा असणार आहे? KF इंटू मी स्टार्टिंगला जी मोलॅलिटी घेतली आहे ती, म्हणजे KF म्हणजे किती आहे तर 1.86 आणि मोलॅलिटी सोल्युशनची किती दिली आहे तर 0.2. आता इथं काय करते? 1.86 इंटू 2 इंटू 10 रेज टू -1 करते. 6 1 6 2 12, 8 1 2 16 प्लस 1 17, 2 1 2 प्लस 1 3, 3.72 इंटू 10 रेज टू -1 म्हणजे 0.372 केल्विन हा डेल्टा TF थेरॉटिकल आलं. ह्यावरनं मी काय फाइंड करू शकते? वेंट ऑफ फॅक्टर आय. काय वेंट ऑफ फॅक्टर आयचं फॉर्म्युला? आय इज इक्वल्स टू ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी टू द थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग इथं काय असणार आहे? आय इज इक्वल्स टू ऑब्झर्व्ड डेल्टा TF डिवायडेड बाय थेरॉटिकल डेल्टा TF. मग ऑब्झर्व्ड किती आहे? ऑब्झर्व्ड किती आहे? 0.680 डिवायडेड बाय 0.372. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटीलॉग सांगा बघू काय ते. आता इथं शिफ्ट करा, हा 6.80 करा आणि हा 3 काय करा तर 72 करा. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि अँटीलॉग बघा. पटकन बघा आणि सांगा मला काय येतंय ते. पटकन बघा. कुठे होता साहेब? फटके पाहिजेत का साहेब?
बाहेर गेलेला. संडेला लेक्चर ठेवलं तरी पण गायब असताय. राहू दे. 6.8 आहे ना, 6.80 जर घेतला तर डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 0. 0.68 चा 0 मध्ये लॉग काय येत आहे? 8325. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? 3.72. 3.72 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 काय येणार आहे? तर 0. 0.37 चा 2 मध्ये लॉग 5705. आता हा सबट्रॅक्शन आहे ना, दिस अपॉन दिस सबट्रॅक्शन. 5 - 5 0, 2 - 0 2, 13 - 7 6. 13 - 7 म्हणजे हा 7 होणार. 7 - 5 काय येणार आहे? 2. इथं 0 पॉईंट. 7 - 5 2 येणार ना. हा, मग 0.26 तर 20 मध्ये अँटीलॉग सांगा काय येते? 0.26 तर 20 मध्ये अँटीलॉग 1828. हा काय झाला तर 1828. सॉरी, एकच मिनिट. 1828. 1828 म्हणजे 1.828 येणार. कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. 0 + 1 1. हा काय आलं? वॅन-टॉस फॅक्टर आय. हा आय आला वॅन-टॉस फॅक्टर 1.828. पुढे आणि काय सांगितलंय तुम्हाला फाइंड करायला? ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ऍट 0 डिग्री सेल्सिअस. तर ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला असते पाय इज इक्वल्स टू ICRT असणार बाळांनो. कारण इथं करेक्शन फॅक्टर घ्यायला पाहिजे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण फाइंड करतोय ऑस्मॉटिक प्रेशर, पण कोणाची फाइंड करतोय? डिसॉशिएटिंग सोल्यूट आहे म्हणजे आय घ्यायला पाहिजे. मग आपला आय किती लिहिली व्हॅल्यू? आयची व्हॅल्यू काय दिलेली मागे सांगा मला? 1.826. 1.826. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे इथं मोलॅलिटीज कन्सिडर करायची. M इज इक्वल्स टू C. किती कन्सिडर करायचं? 0. काय कन्सिडर करायचं? 2 मोलाल कन्सिडर करायचं. ॲक्वा सोल्युशन आहे. वॉटरची डेन्सिटी आपण सेम कन्सिडर करतो. 0.2 मोल पर काय कन्सिडर करायचं ह्याला? लिटर. ठीक आहे. वॅन-टॉस फॅक्टर तर आपल्याला मिळालंय. आर ची व्हॅल्यू किती असते? 0.0821 लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन. हे समजलं? सो पाय इज इक्वल्स टू आय ची व्हॅल्यू किती आहे? टाका. आय ची व्हॅल्यू किती आहे? 1.826 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.2 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे? 0.0821 इंटू टेम्परेचरची व्हॅल्यू किती आहे? 273.15 केल्विन. इथं मी एक स्कीम सांगते तुम्हाला. 1.826 आहे. ठीक आहे. हा 0.2 आहे, ह्याला 2 करा. 2 इंटू 10 रेज टू काय करा? -1 करा. हा 0.082 आहे, हा 8.21 इंटू 10 रेज टू काय करा? तर -2. आणि हा 273 पॉईंट काय आहे? तर 15. आता काय करा? ह्याचा लॉग ऍड करा आणि ऍड करून त्याचा अँटीलॉग बघा. अँटीलॉग आलेल्या आन्सरचं मग नंतर किती डेसिमल शिफ्ट करा? 3 डेसिमल शिफ्ट करा. बार कॅरेक्टरिस्टिक घेत बसायची गरज लागणार नाही. जर बार कॅरेक्टरिस्टिक घ्यायचे तर काही प्रॉब्लेम नाही. हे डेसिमल वगैरे शिफ्ट करू नका. 0.2 च जेव्हा येणार आहे ते बार 1.3010 येणार आणि ह्याचं 0.8021 च 8.21 इंटू 10 रेज टू -2 म्हणजे ह्याची कॅरेक्टरिस्टिक बार 2 पॉइंट येणार. समजतंय फरक? येस ऑर नो? त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन सांगताय मला लॉग पटपट, म्हणजे मी एकदा सॉल्व्ह करून देते तुम्हाला लॉगचं. 1.826 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 काय येणार आहे? 0. सो 0.18चं 2 आणि 6 मध्ये लॉग सांगा. 18चं 2 आणि 6 मध्ये लॉग सांगा. 2615. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? 2 चा लॉग. चुकलंय का? 2615 आहे का? हा, 2 चा लॉग काय असणार आहे? 0.30 काय येणार आहे? 10. नेक्स्ट 8.21 चं लॉग किती असते सांगा? 0.82 चं 1 मध्ये लॉग सांगा किती आहे? 91
438 का 43? हा 9143. आता नेक्स्ट 273.15 डेसिमलच्या आधी किती आहे? 3 3 मायनस 1 2 2.73चा 3 आणि 2 मध्ये सांगा, कारण इथं 5 आहे ना, त्याला कॅरेक्टरिस्टिक शिफ्ट केली 2 मध्ये सांगा. 27चा 3 आणि 2 मध्ये सांगा. मीन डिफरन्स 2 मध्ये बघा, मीन डिफरन्स वगैरे बघू. 4365 5 plus 3 8 9 10 11 12 13 carry 1 6 plus 4 10 10 plus 1 11 11 plus 1 12 12 plus 1 13. Next 3 plus 1 4 4 plus 6 10 10 plus 1 11 9 plus 1 10 10 plus 5 15 16 17 18 19. So 2 plus 1 is 3. 0.91 चा 3 3 मध्ये अँटीलॉग बघा. 0.91 चा 3 3 मध्ये अँटीलॉग बघा. 8191. इथं कॅरेक्टरिस्टिक 3 आहे. 3 plus 1 4 म्हणजे 8191.0 into 10 raised to -3 येणार. -3 3 डेसिमल पुढे मागे 8.191 ॲटमॉस्फिअर ऑस्मॉटिक प्रेशर आहे. कसला प्रेशर आहे समजला? तुम्हाला लॉगची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, बघायला पटपट पटपट व्हायला पाहिजे. 0. थँक्यू यश आल्याबद्दल. बरं इथं बघा पुढचं क्वेश्चन. A 0.01 molar aqueous solution of formic acid solution freezes at -0.021 degree Celsius. फॉर्मिक ऍसिड आहे म्हणजे डिसॉसिएशन होणार आहे, पण फॉर्मिक ऍसिड हा वीक ऍसिड आहे, कंप्लीट डिसॉसिएशन होत नाही. ओके फाईन. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसॉसिएशन. बाळांनो डिग्री ऑफ डिसॉसिएशन म्हणजे अल्फा. डिग्री ऑफ डिसॉसिएशन म्हणजे अल्फा. हा calculate the degree of dissociation if the Kf is 1.86 Kelvin kg per mole. आता यामध्ये सगळ्यात पहिला गिवन काय काय आहे ते लिहून घेऊया. गिवन काय आहे सगळ्यात पहिला फॉर्मिक ऍसिड मोलॅलिटी. मोलॅलिटी किती आहे 0.01 काय आहे तर मोलाल आहे. आता फ्रीजेस ऍक्वस सोल्युशन आहे बाळांनो. ऍक्वस सोल्युशन मध्ये T0F वॉटरचे किती असते तर 0 डिग्री सेल्सिअस असते आणि TF किती असते तर -0.021 डिग्री सेल्सिअस. सो डेल्टा TF इज इक्वल्स टू काय येणार आहे T0F मायनस TF म्हणजे 0 -0.021 दॅट इज प्लस 0.021 डिग्री सेल्सिअस किंवा मायनस इथं मायनस मायनस प्लस. सो 0.021 काय येणार आहे तर केल्विन हा डेल्टा TF आला आणि KF दिलाय. मग तुम्ही मला सगळ्याच गोष्टी दिलेत, कोणी दिलेत सगळ्या गोष्टी, पण आपल्याला काय फाइंड करायचं आहे अल्फा. पण त्याच्या आधी अल्फा फाइंड करण्यासाठी वेंट ऑफ फॅक्टर आय पाहिजे. अल्फा साठी रिलेशन कोणता यूज करणार आहे सांगा. हा अल्फा इज इक्वल्स टू I-1 डिवायडेड बाय N-1 म्हणजे मला आय फाइंड करायला पाहिजे. मग आय कसं फाइंड करणार आहे डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय करणार M. मग डेल्टा T दिले KF दिले M दिले आय फाइंड करणार. फॉर्मिक ऍसिड आहे, फॉर्मिक ऍसिड HCOOH आहे. हा रिव्हर्सिबली कसा देतो HCOO मायनस आणि इथं H काय येणार आहे तर प्लस. म्हणजे नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसॉसिएशन. आफ्टर डिसॉसिएशन हा एक मोल झाला म्हणजे N इज इक्वल्स टू 1 + 1 किती झाला तर 2. म्हणजे तुम्हाला N मिळाला का. हा N माहित आहे आय ह्या फॉर्म्युलानं फाइंड करणार मग अल्फा मिळणार आहे. मग काय मिळणार आहे अल्फा. सो इथं काय असणार आहे डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय येणार आहे M. Therefore I is equals to delta TF upon KF into काय येणार आहे M.
मग इथं व्हॅल्यू डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती होती 0.021 डिवायडेड बाय 1.86 इंटू काय येणार आहे 0.01 मोलार 0.01 मोलार. मग इथं पुढे बघा सॉरी I इज इक्वल्स टू 2.1 असं घेते 2 डेसिमल शिफ्ट केले. किती डेसिमल शिफ्ट केले 2. 2.1 हे 1.86 आहे तसं लिहिते आणि हा 0.01 होता ना जर मी ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट केले तर ह्याचे पण 2 डेसिमल शिफ्ट केले म्हणजे 1 झालं. म्हणजे तुम्हाला I काय मिळणार आहे 2.1 डिवायडेड बाय 1.86. मग ह्याचा लॉग बघायचा ह्याचा लॉग बघायचा सबस्ट्रॅक्ट करून अँटी लॉग बघणार आहे. मग I मिळाल्यानंतर ना अल्फा इज इक्वल्स टू I मायनस 1 डिवायडेड बाय n मायनस 1. I किती येते सांगा पहिला मला दोघांचं लॉग बघून सांगा. 2.1 चं 0 मध्ये बघा 1.86 चं 0 मध्ये बघा 18 चं 6 मध्ये बघा 21 चं 0 मध्ये आणि 18 चं 6 मध्ये लॉग बघा सबस्ट्रॅक्ट करा अँटी लॉग सांगा पटकन सांगा. 0.05 चा 27 मध्ये अँटी लॉग सांगा. 1127 कॅरेक्टरिस्टिक 0 होती म्हणजे 1129 ठीक आहे. I मिळाला 1129 मिळाला ठीक आहे. आता पुढे बघा अल्फा इज इक्वल्स टू I ची व्हॅल्यू काय आहे 1.129 मायनस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1. सो अल्फा इज इक्वल्स टू 1.29 0.129 अपॉन काय येणार आहे 1. हा अल्फा आला काय आला अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0.129. हा काय झाला अल्फा. पर्सेंट अल्फाला काय करणार आहे पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू 0.129 इंटू 100 म्हणजे 12.9% म्हणजे 13%. नोट डाऊन करा नोट डाऊन करा. क्वेश्चन बघा पुढचा 3.4 gram of calcium chloride is dissolved in 2.5 liter of water at 300 Kelvin. What is the osmotic pressure of a solution if the Van 't Hoff factor of CaCl2 is 2.47? So this is one of the easiest question I can say because they have given you all the things you have to find pi ची value. Now formula कोणता यूज करणार आहे pi is equals to ICRT. C म्हणजे काय असते weight of solute divided by molar mass of solute into volume of solution into liters आणि R into T. बरं काय दिले मला Van 't Hoff फॅक्टर I. Van 't Hoff फॅक्टर I ची व्हॅल्यू किती आहे 2.47. weight of solute W2 किती आहे 3 पॉइंट काय आहे तर 4 ग्रॅम. मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्शियम क्लोराइड CaCl2 किती आहे 40 प्लस 71. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास 40 असते आणि काय म्हणतात 71 क्लोरीनचं असते 2 क्लोरीनचं किती येणार आहे 7 8 9 10 11 111 ग्रॅम पर मोल असणार आहे CaCl2 चं. व्हॉल्यूम इन लिटर किती आहे तर 2.5 काय आहे तर लिटर आहे आणि टेम्परेचर किती आहे तर 300 काय आहे तर केल्विन. समजते का फक्त तुम्हाला व्हॅल्यू टाकायचे. You don't need to do anything else. You have to just put the value. You will get that. So what is the formula? The formula is pi is equals to IW2RT upon M2V in liters. So इथं काय असणार आहे 2.47 into 3.4 into R ची व्हॅल्यू 0.0821 घ्यायची. R ची व्हॅल्यू 0.0821 घ्यायची. लिटर ॲटमॉस्फिअर
पर मोल पर केल्विन. लिटर ऍटमॉस्फिअर का घेतली? कारण व्हॉल्यूम लिटर्स मध्ये दिलंय आर ला. टेम्परेचर किती आहे तर 300 केल्विन आहे. मॉलिक्युलर मास किती आहे तर 111. 2.5. सो 2.47 इंटू 3.4 इंटू 8.21. हे कसं केलं? हे 2 डेसिमल पुढे शिफ्ट केले आणि हा 300 आहे ना त्याचे 2 डेसिमल मागे घेतले, म्हणजे हे 100 इथं मल्टिप्लाय केलं. इथं डिवायडेड बाय 3. 111 इंटू काय येणार आहे तर 2.5. बघा मल्टिप्लाय करून सगळं काय येत आहे? सगळं लॉग बघा. मी लॉग नाही सांगणार आता. काय आली व्हॅल्यू पायची? 0.74 0.74 0.7446. म्हणजे हा 6 आहे ना, हा 0.745 काय करू शकतो तर ऍटमॉस्फिअर. 74 इथं हे केलं, सिग्निफिकंट कन्वर्ट केलं. हा 6 आहे ना, हा 4 मग काय ऍड करणार? 6 आहे. 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर 3 सिग्निफिकंट मध्ये कन्वर्ट करताना एक नंबर ऍड करणार. नेक्स्ट बघा, हा क्वेश्चन बघा काय, which of the following solution will have maximum boiling point elevation and which will have minimum boiling point elevation, minimum boiling point depression. मी ह्यासाठी एक सिंपल तुम्हाला लॉजिक सांगते. सॉल्व्ह करत बसायचं म्हणजे तेवढं काही बसायची गरज नाहीये. इथं बघा की जे काही तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असते तर नंबर ऑफ कोणाला असते तर सोल्यूट पार्टिकल्सला. आणि जर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे सोप्या भाषेत त्याच्या कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? कॉन्सन्ट्रेशन. सी, इफ द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, दॅट मीन्स इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? कॉन्सन्ट्रेशन. तो दिस ऑल दे आर कन्सिडरिंग कम्प्लीट डिसोसिएशन. म्हणजे हा 0.1 मोलार ऑफ केसीएल जर मी घेतला, 0.1 मोलार ऑफ मी काय घेतला? केसीएल. कम्प्लीट डिसोसिएशन होऊन के प्लस आणि सीएल काय मिळणार आहे? मायनस. के प्लस पण किती मिळणार? 0.1 मोलार. सीएल मायनस पण किती मिळणार? 0.1 मोलार. म्हणजे टोटल ह्याची किती झाले? 0.1 किती झाले तर 0.2 मोलार केसीएल. आता NaCl किती आहे? NaCl 0.05 काय आहे तर NaCl. मग 0.05 NaCl आहे तर परत Na प्लस आणि काय असणार आहे तर Cl मायनस. Na प्लस 0.05 मोलार, Cl मायनस पण 0.05 मोलार. मग 0.05 ऍड केला तर किती मोलार येणार आहे? 0.1 मोलार. टोटल मोलॅरिटी काय होते? दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? 1 मोलॅरिटी ऑफ काय आहे तर AlPO काय आहे तर 4. म्हणजे इथं काय असणार आहे? Al3 प्लस आणि PO4 काय असते तर 3 मायनस. मग हा Al3 प्लस पण 1 मोलार येणार आहे आणि PO4 मायनस पण 1 मोलार. मग 1 प्लस 1 किती येणार आहे तर 2 मोलार. किती मोलार येणार आहे? 2 मोलार. आणि नेक्स्ट 0.1 मोलार ऑफ काय आहे तर MgSO4. म्हणजे इथं काय येणार आहे? Mg2 प्लस आणि SO4 काय आहे तर मायनस. हा पण 0.1 मोलार आहे आणि हा पण 0.1 मोलार आहे. किती आहे? 0.2 मोलार. सो कॅन यू टेल मी सगळ्यात जास्त मोलॅरिटी कोणाची वाढली? सगळ्यात जास्त मोलॅरिटी कोणाची आहे? कोणाची आहे? ह्याची 1 मोलार ऑफ AlPO4 ची मोलॅरिटी काय आहे तर सगळ्यात काय आहे तर जास्त. सगळ्यात जास्त मोलॅरिटी ह्याची आहे. मग सगळ्यात जास्त मोलॅरिटी ह्याची आहे तर ह्याचं डेल्टा टीबी काय असणार आहे तर मॅक्सिमम. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल, डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आफ्टर डिसोसिएशन कोणाचं आहे? AlPO4. मग त्यामुळे डेल्टा टीबी ह्याचं मॅक्सिमम असणार आहे आणि डेल्टा टीएफ पण ह्याचं काय असणार आहे? मॅक्सिमम. लोअरिंग इन वेपर प्रेशर पण ह्याचं मॅक्सिमम असणार आहे. ऑस्मॉटिक प्रेशर पण ह्याचं मॅक्सिमम. कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मॅक्सिमम असणार आहे. मिनिमम कोणाची असणार आहे मग?
ज्याची मोलॅलिटी सगळ्यात कमी आहे. मग कोणाची सगळ्यात मोलॅलिटी कमी? मग हे बघा, सगळ्यात 0.05 NaCl हा जर घेतला तर ह्याची मोलॅलिटी एकदम कमी आहे. सो ह्याची डेल्टा टीबी पण काय असणार आहे? मिनिमम. डेल्टा टीबी पण मिनिमम असणार आहे आणि डेल्टा टीएफ पण काय असणार आहे? तर मिनिमम. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? डेल्टा टीबी पण मिनिमम, डेल्टा टीएफ पण मिनिमम. क्वेश्चन काय होता? what which is having maximum boiling point elevation. So maximum boiling point elevation कोणाचं असणार आहे? डेल्टा टीबी मॅक्सिमम कोणाचं असणार आहे? डेल्टा टीबी मॅक्सिमम AlPO4 कोणाचं असणार आहे? AlPO4. आणि डेल्टा टीएफ मिनिमम, डेल्टा टीएफ मिनिमम कोणाचं असणार आहे? NaCl. कोणाचं असणार आहे? समजतंय? येस ऑर नो? हा सीईटी ला क्वेश्चन येतात. सीईटी ला अशा प्रकारचे येतात. विच ऑफ द फॉलोइंग विल हॅव मॅक्सिमम कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इफ इट इज कम्प्लीट डिसोशिएटिंग. कसला डिसोशिएटिंग आहे? कसला डिसोशिएटिंग आहे? कम्प्लीट. ठीक आहे. आता इथं बघा, हा क्वेश्चन बघा. अरेंज द फॉलोइंग. अरेंज द फॉलोइंग. अरेंज द फॉलोइंग इन काय आहे? अरेंज द फॉलोइंग सोल्युशन्स इन ऑर्डर ऑफ इंक्रीज इन ऑस्मोटिक प्रेशर assuming complete dissociation. डिसोसिएशन त्याचं काय आहे? कम्प्लीट. मग कम्प्लीट डिसोसिएशन जर आपण कन्सिडर करतोय तर इथं काय होणार आहे? Li2SO4. मग Li2SO4 जर आहे तर हा काय देणार आहे? 2Li2 प्लस SO4 काय देणार आहे? तर 2 मायनस. किती फॉर्म झाले? 2 + 1. 2 + 1 म्हणजे 3 मोल्स फॉर्म झालेत. आणि त्याची सोल्युशन एकाची मोलॅलिटी किती होती? 0.5. मग 3 × 0.5 म्हणजे किती असणार आहे? 1.5 मोलॅलिटी. कॉन्सन्ट्रेशन चेंज करायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनल त्यालाच आहे. परत KCl आहे. मग KCl काय असणार आहे? KCl K प्लस काय असणार आहे? Cl काय असणार आहे? मायनस. मग 1 + 1 कम्प्लीट डिसोसिएशन 2. मी सगळे व्हिडिओज घरी पाठवणार. 2 × काय येणार आहे? तर 0.5 म्हणजे इथं काय येणार आहे? तर 1 मोलॅलिटी. किती मोलॅलिटी येणार आहे? 1. मग नेक्स्ट काय आहे? Al2SO4 थ्राइस आहे. मग Al2SO4 थ्राइस जर आपण बघतोय तर 2Al3 प्लस 3SO4 2 मायनस म्हणजे 2 + 3 किती झाले? 5. आणि त्याची मोलॅलिटी किती आहे? 0. काय तर 5. 5 × 0.5 2.5 मोलॅलिटी झाली. नेक्स्ट कोण आहे? BaCl2. सो BaCl2 परत डिसोशिएट होऊन काय देणार आहे? तर Ba2 प्लस 2Cl काय देणार आहे? मायनस. Ba2 प्लस काय देणार आहे? तर 2Cl काय देणार आहे? तर मायनस. सो आता Ba2 चं किती आहे? तर 1 प्लस काय येणार आहे? 2. 3 × 0.1. 3 × 0.1 काय येणार आहे? 0.3. मी तुम्हाला म्हटलं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन. कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असते? मोलॅलिटी इज अ कॉन्सन्ट्रेशन ओनली. सो दे हॅव आस्क्ड यू टू अरेंज इन द इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर सगळ्यात कमी कोणाची आहे? BaCl2. त्यापेक्षा जास्त कोणाची आहे? 0.3 नंतर ना 1 KCl. त्यानंतर ना कोणाची आहे? त्यानंतर ना कोणाची आहे? Li2SO4. आणि Li2SO4 नंतर ना कोणाची आहे? Al2SO4 थ्राइस. लिहून घ्या, क्वेश्चन लिहून घ्या आणि आन्सर पण लिहून घ्या. पटकन नोट डाऊन करा. Kf for water is 1.86 Kelvin kg per mole. Assuming complete dissociation, calculate the molality of an aqueous solution of KBr whose freezing point is 2.95 degrees Celsius. Kf for water is 1.86 Kelvin kg per mole. हे बघा, जर कंप्लीट डिसोसिएशन आहे ना, काय आहे? कंप्लीट डिसोसिएशन. कंप्लीट डिसोसिएशन असेल तर वेंट ऑफ फॅक्टर I
is equals to number of moles after dissociation. Number of moles after dissociation. For example, KCl का KBr है? KBr है. KBr चं जर complete dissociation होत आहे तर K प्लस आणि काय येणार आहे तर Br काय येणार आहे तर मायनस. K प्लस आणि Br काय येणार आहे तर मायनस. मग हा एक आणि हा एक आयन असे टोटल आयन किती झाले 2. सो टोटल नंबर ऑफ आयन्स आफ्टर डिसोसिएशन काय असणार आहेत तर 2. इफ कंप्लीट डिसोसिएशन Van't Hoff factor I is equals to number of ions formed after dissociation. Number of ions formed after dissociation. ठीक आहे. मग आता आणि गिवन काय आहे मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. फ्रीजिंग पॉइंट दिला aqueous सोल्युशन आहे. TF काय आहे TF is equals to minus 2.95. TF is equals to minus 2.95 degree Celsius. T नॉट F aqueous सोल्युशन आहे. वॉटर किती असते 0 डिग्री सेल्सिअस. सो डेल्टा TF is equals to काय असणार आहे T नॉट F minus TF that is 0 minus 2.95. Minus minus become plus. So 2.95 डिग्री सेल्सिअस त्यालाच आपण डिफरन्स आहे म्हणून 2.95 केल्विन म्हणून लिहू शकतो. KF फॉर वॉटर. वॉटर साठी KF पार्ट असायला पाहिजे. सम केसेस मध्ये ते देणार पण नाही. 1.86 केल्विन kg पर मोल. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू M. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू काय येणार आहे M. सो मोलॅलिटी इज इक्वल्स टू डेल्टा TF अपॉन I इंटू काय येणार आहे तर KF. सो डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे 2.95. I ची व्हॅल्यू 2 आहे आणि KF ची व्हॅल्यू 1.86. परत ह्याचा लॉग बघा. ह्या दोघांचा लॉग बघून ऍड करावं लागणार आणि ह्याचा लॉग आणि या दोघांचा लॉग ऍड केलेला काय करावं लागणार आहे सबस्ट्रॅक्ट आणि मग अँटीलॉग. डोकं शांत ठेवा आणि पहिला बघा की लॉगच आहे का. जे काही बघताय ते कशामध्ये बघताय लॉग मध्ये. कारण मागचा क्वेश्चन अँटीलॉग मध्ये झालेला असतोय परत तेच बघताय म्हणून चुकताय. कारण पहिला पेज पलटा आणि लॉग मध्ये बघा जे काय आहे ते. किती आहे म्हटलं व्हॅल्यू 2 आहे बघ. 2.000 आहे ना. डेसिमलच्या आधी 1 1 minus 1 0. मग 0 पॉइंट हा 20 झाला. 20 चा शून्य मध्ये येस 20 चा शून्य मध्ये 3010. सो इथं काय येणार आहे मोलॅलिटीची व्हॅल्यू 0 पॉइंट किती आली आहे तुमची श्रीदीप किती आली 0.7930 मोल पर केजी. मोलॅलिटी आहे ना. मोलॅलिटी आहे सो मोल पर केजी. मोलॅलिटी आहे म्हणून मोल पर केजी. नोट डाऊन करा. झालं असेल तर सांगा. काय अज्युम केलं लक्षात येते का बघा. मोलॅलिटी 0.1 मोलाला आहे. त्यांनी म्हटलंय की अज्युमिंग मोलॅलिटी आणि मोलॅलिटी सेम टू बी आयडेंटिकल आणि आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर आणि फ्रीजिंग पॉइंट काढायचंय. तर आपण काय केलं सगळ्यात पहिला मोलॅलिटी 0.1 मोलाला आहे आणि आपल्याला गिवन प्रमाणे मोलॅलिटी इज इक्वल्स टू मोलॅरिटी अज्युम केली. मग मोलॅरिटी पण काय 0.1 मोलार आहे. पर्सेंट अल्फा 1.35. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा इन फ्रॅक्शन 1.35 डिवायडेड बाय 100 0.0135 आहे. मला वॅन्ट ऑफ फॅक्टर आहे फाइंड करावाच लागणार आहे कारण डिसोसिएट झालंय. बरं ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो CH3COOH
CH3 गिव्ह CH3CO मायनस आणि H प्लस. म्हणजे या केसमध्ये N इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2, कारण हा 1 मोल, हा 1 मोल, 2 मोल. मग मला N माहित झालं, अल्फा माहित झालं, मी हा फॉर्म्युला यूज करणार. कोणता फॉर्म्युला? अल्फा इज इक्वल्स टू IN मायनस 1, सॉरी, अल्फा इज इक्वल्स टू I मायनस 1 डिवायडेड बाय काय आहे तर N मायनस 1. अल्फा इज इक्वल्स टू I मायनस 1 डिवायडेड बाय N मायनस 1. सो अल्फा किती आहे तर 0.0135 इज इक्वल्स टू I मायनस 1, 2 मायनस 1, 1. हा इथं शिफ्ट करा, 0.0135 I मायनस 1, मायनस 1 या साईडला जाऊन प्लस 1 होणार. सो I इज इक्वल्स टू 1.01325. एकदा तुम्हाला I मिळाल्यानंतर ना फक्त शिफ्टिंग करायचंय. शिफ्टिंग काय केला म्हणजे प्लेस करायचे व्हॅल्यू. डेल्टा TF इज इक्वल्स टू I KF इंटू काय आहे तर M. मग 1.0135 इंटू 1.86 इंटू 0.1. मी काय केलं, हा 0.1 ह्याच्या बरोबर शिफ्ट केलं आणि 1.0135 इंटू 0.18 काय केलं तर 6. पाय इज इक्वल्स टू ICRT आहे. I ची व्हॅल्यू 1.01325 0.0821 R ची व्हॅल्यू आणि 298 केल्विन T ची व्हॅल्यू. सो 1.0135 इंटू ह्याचे 2 डेसिमल पुढे काय केले शिफ्ट आणि ह्याचे 2 डेसिमल मागे घेतले. म्हणजे एकाला 2 डेसिमल न शिफ्ट केलं पुढे, एकाला 2 डेसिमल न मागे शिफ्ट केलं. सो 1.0135 इंटू 8.21 इंटू 298. परत ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा. परत तिघांचा लॉग बघा आणि ऍड करा आणि अँटी लॉग बघा. किसका नहीं, उसका 0 पॉइंट में आएगा 1.01. डेल्टा TF हमने फाइंड किया ना, हमको TF फाइंड करना है. ये डेल्टा TF है. हाँ, डेल्टा TF है, ये डेल्टा TF हमने फाइंड किया है, तो हमको इथं बघा, हा डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय आहे तर M. I ची व्हॅल्यू 1.0135 इंटू 1.86 इंटू 0.1. मग ह्याला मी काय घेतलं 1.0135 इंटू 1.86 ऐवजी 0. काय घेतलं 186. ह्याचं जे काय व्हॅल्यू आली ही डेल्टा TF आली. आपल्याला TF फाइंड करायचं आहे. TF कसा असतो, डेल्टा TF इज इक्वल्स टू T नॉट F मायनस TF असतो. So TF is equals to T naught F minus delta TF. T naught F 0 डिग्री सेल्सिअस असतं. मायनस हा तुमचा डेल्टा TF आला जो टाका. किती येते बघा. ह्याचं किती आलं सांगा मल्टिप्लिकेशन ह्याचं. 0 पॉइंट येणार. हो, ह्याचं 0 पॉइंट येणार. किती आलं रुद्र 0.18. किती येते बघा त्याचं. 1.0135 इंटू 0.186 0.1885. 0.1185 नाही 1885 येत असेल का 1889. ठीक. सो 0.1889 डेल्टा TF आलं. मग इथं पुट करायचं TF इज इक्वल्स टू T नॉट F मायनस डेल्टा TF आहे. म्हणजे इथं काय येणार आहे परत 0.1889. म्हणजे इथं काय येणार आहे मायनस 0.1889 डिग्री सेल्सिअस. दॅट इज TF. आपल्याला तो मिळतो तो डेल्टा TF मिळतो बाळांनो. आणि मग पुढचा फॉर्म्युला काय असतो, पाय इज इक्वल्स टू काय असतं तर CRT ICRT. मग I ची व्हॅल्यू परत 1.0135 इंटू 0.1 कारण मोलॅरिटी आणि मोलॅरिटी सेम आहे. परत 0.0821. परत टेम्परेचर काय येणार आहे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन. परत ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा.
ह्याला 1.0135 इंटू 0.1 इंटू 8.21 इंटू 2.98. परत ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, ह्याचा लॉग, तिघांचा लॉग, चौघांचा लॉग बघा, ऍड करा, सबट्रॅक्ट करा, अँटीलॉग बघा. 0.1 तसंच ठेवा आणि नंतर शिफ्ट जरी केला तर चालेल. 0. तसंच ठेवला आणि शिफ्ट जरी केला तरी चालेल. किती येते बघा. 1.0135. (0.1) 8.21. याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 2.479 ऍटमॉस्फिअर. ऍटम नाही, ऍटमॉस्फिअर. 2.479 ऍटमॉस्फिअर. ऑस्मॉटिक प्रेशर पाय इज इक्वल्स टू 2.479 ऍटमॉस्फिअर. व्हॅल्यू चेक करा एकदा. हे लिहून घेतलाय, हे लिहून घेतलाय का इकडचं? हे घेतलंय, सगळं लिहून झालंय. हे लिहून घ्या, सगळं झालं लिहून. A 0.5 molar of aqueous solution of KCl freezes at minus 0.510 degree Celsius. सगळ्यात पहिला मोलॅलिटी दिली आहे. किती आहे मोलॅलिटी? 0.15 मोलाल आहे. ऑफ KCl म्हटले. KCl जर डिसोशिएट झाला तर K प्लस आणि Cl मायनस मध्ये. पण इथं कुठंही म्हटलेलं नाही की त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन झालंय. काय म्हटलेलं नाही? कम्प्लीट डिसोसिएशन झालंय. पण मी काय म्हणते, KCl आहे, स्ट्रॉंग सॉल्ट आहे. कशी आहे सॉल्ट? स्ट्रॉंग. आणि ती कम्प्लीट सॉल्ट ही काय कम्प्लिटली ऑलमोस्ट डिसोशिएट होतच असते. कॅल्क्युलेट आय. मी काय म्हटलं तुम्हाला, आय इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स dissociated if complete ionization takes place. If what takes place? Complete ionization takes place. मग इथं मी I इज इक्वल्स टू काय करते, 1+1, कारण मला माहित आहे KCl हा कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. कारण KCl कम्स इन द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे पण सांगते काय. हा जो KCl आहे ना, इथं लक्ष द्या जरा, हा जो KCl आहे हा दोघांपासून बनवलाय, KOH आणि HCl. HCl पण स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि KOH पण स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे हे कधीही कम्प्लिटली डिसोशिएट होणार. आपण पहिला पुढचा टॉपिक आहे की इक्विलिब्रियम स्टार्ट करणार की त्यामध्ये अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन काय होते. मग त्यामध्ये I इज इक्वल्स टू 1+1 2 झालं. बरं, T0F. T0F वॉटर आहे म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि TF काय असणार आहे तर मायनस 0.510 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर डेल्टा TF इज इक्वल्स टू काय येणार आहे, T0F मायनस TF. सो इथं काय येणार आहे, T0F 0 मायनस 0.510. मायनस मायनस बिकम प्लस, सो 0.510 डिग्री सेल्सिअस. त्यालाच आपण काय कन्सिडर करू शकतो, 0.510 केल्विन. कारण डिफरन्स डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स आणि केल्विनचा डिफरन्स काय असतो तर सेम. दोघांमध्ये आपण 273 काय करणार आहे तर ऍड करणार आहे. ठीक आहे. मग काय फाइंड करायचं आपल्याला, ऑस्मॉटिक प्रेशर. काय फाइंड करायचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर नाही, मला आय फाइंड करावं लागणार, सॉरी, त्या व्हॅल्यूवर आय फाइंड करावं लागणार. 1 मिनिट, हे कम्प्लीट डिसोसिएशनचं राहू दे, मला आय फाइंड करावं लागणार. इनडायरेक्टली त्यांनी फाइंड करायला सांगितले ह्याचं व्हॅल्यू देऊन. हा 0.510 केल्विन आहे. ठीक आहे. माझ्याकडे फॉर्म्युला आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू M. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे, 0.510. I ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, KF ची व्हॅल्यू 1.86 आणि मोलॅलिटी किती आहे तर 0.15. सो 0.510 डिवायडेड बाय 1.86 इंटू 0.15. सॉरी,
ह्याची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार. म्हणजे पहिला डेल्टा TF च्या व्हॅल्यू वरनं I ची व्हॅल्यू फाइंड करावी लागणार. किती येते बघा I ची व्हॅल्यू? सांगा लवकर लवकर I ची व्हॅल्यू. I ची व्हॅल्यू आली की डायरेक्टली मग पाय इज इक्वल्स टू ICRT टाकायची. कारण कॉन्सन्ट्रेशन इथं सेम. Assume the volume of solution is equal to that of water. Assume the volume of solution is equal to water म्हणजे काय इथं असणार आहे? Number of volume of solution. Volume of solution is equals to mass of solvent. Volume of solution is equals to mass of solvent असेल तर तुमची molarity is equal to molality. कोणत्या स्टेटमेंट वरनं हे म्हटलं मी? molarity is equals to molality. Assume volume of solution is equal to that of water म्हटले त्या केसमध्ये. मग त्यासाठी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू मास ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे मास मोलॅरिटी इज इक्वल्स टू काय असणार आहे? मोलॅरिटी. I ची व्हॅल्यू सांगा काय येते? 1.8281 इज इक्वल्स टू I. आणि तर पाय इज इक्वल्स टू ICRT ला काय लिहिणार आहे? 1.8281 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.15 मोलार इंटू 0.0821 इंटू टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन. हे बघा इथं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू मोलॅरिटी असणार आहे 0.15 मोलार असणार आहे. ठीक आहे. R ची व्हॅल्यू गॅस कॉन्स्टंटची 0.0821 असणार आहे लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन. 1.82 लॉग न ती घेऊन बघा 1.829 इज इक्वल्स टू I. R ची व्हॅल्यू झाली. आणि टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. 0 का? 0च आहे ना. मग 0 डिग्री सेल्सिअस आहे तर 273.15. 298 नाही, 273.15. 273.15. सो हा 1.821 चा लॉग, 0.15 चा लॉग, 0.0821 चा लॉग, 273.15 चा लॉग, सगळे लॉग ऍड करा आणि अँटीलॉग बघा. बघा बघा किती व्हॅल्यू आली? 6.15 atmosphere. 6.15 atmosphere. So we have completed all the numericals. सगळे न्यूमरिकल्स झाले. एक्सरसाइज सगळे न्यूमरिकल्स, थेअरी नाही, न्यूमरिकल्स सगळे झालेले आहेत. मग सॉल्व्ड पण झालेत आणि अनसॉल्व्ड पण झालेत. उद्याचे पुढचे 2 लेक्चर कशाचे असणार आहेत?